लागली संसाराची मनी ग, रानात राबतोय कुणबिनीचा धनी ग. आणि अलीकडची जी लग्न आहेत आपला आपण ठरवलेली, त्यांची नंतर काय अवस्था होते माहितीये का? दोनच ओळीत, नवरा माझा लई लई बाई गुनी ग, नवरा माझा लई लई बाई गुनी ग, रोज रोज करतोय जेवण भांडी. जोरदार टाळ्या होते. हे सगळे बदललेले संदर्भ आहेत. पण दोस्त हो, टाळ्या तुमच्यासाठी होऊ देतात. इतके खरे बोल फक्त शिक्षक बोलू शकतात. शाळेत पोरांच्यावर आपण दादागिरी कितीही केली तरी आपण घरी विद्यार्थीच असतो. आयुष्यभर मी ज्या कवितेकडे येणार आहे, म्हणजे आमच्या नावासमोर लिहिलं सुप्रसिद्ध कवी, सुप्रसिद्ध कवयित्री. काळ वेगळा आहे. पूर्वी असं म्हणतात की पूर्वीच्या काळामध्ये बरं का, चामेसर तुमच्या आधीच्या काळामध्ये ते असे शब्दम बिब्दम घेऊन कवी फिरायचे. म्हणजे असं म्हणतात की अनेक लोकांनी प्रेम कविता लिहिल्या, गुलाबी लिफाफ्यात घातल्या, प्रेमपत्र लिहिली, गुलाबी लिफाफ्यात घातल्या. ज्यांची पत्र पोच झाली गुंजन, त्यांची लग्न झाली. ज्यांची पत्र पोच झाली त्यांची लग्न झाली. आणि ज्यांची पोच झाली नाही त्यातले बरेच कवी झाले. मला खात्री आहे जेवढ्या शिक्षक इथं उपस्थित त्यातले 99% शिक्षक कवी आहेत बरं का. 99% शिक्षक कवी आहेत. म्हणजे ज्यांच्या कविता कुणी ऐकल्या नसतील तर किमान बायकोने, नवऱ्याने, पोराने ऐकलेल्या आहेत. कारण माणूस कुणीही असो, शिक्षक असो, वकील असो, इंजिनियर असो, माणूस माणूस असतो. आणि चामेसर प्रत्येक माणसाच्या आयुष्यात एक गुलाबी कोपरा असतो, जो आपल्या तारुण्याच्या काळामध्ये कुणीतरी आवडणं आणि कुणीतरी आपलं न होणं. बरेच संदर्भ गुंजनने सांगितले, तिच्या वाट्याला असे बरेच आलेले असलेत. कारण बऱ्याच लोकांचं हृदय मोडण्याची ताकद तिच्याकडे आहे. मला हसू झालं यावर्षी, म्हणजे भार्गवी मॅडमना बोलवलंय, गुंजनला बोलवलं. म्हणजे मला का बोलवलं तुम्ही कार्यक्रमाला? बरं बसू बसू दोघांच्या मध्ये बसवलं. कार्यक्रमाला दृष्ट लागू नये म्हणून. वा 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 वा. नाही तरी तुमची छान प्रतिक्रिया होती. एकट्यातल्या प्रतिक्रिया फार वेगळ्या होत्या तिच्या. पण हे सगळे संदर्भ बघितल्यानंतर चामेसर म्हटले असू दे, सगळेच लोक बघायला येत नाहीत, काही ऐकायला पण येतात. गमतीचा भाग तर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये गुलाबी कोपरा असतो. आणि मेन मुख्य गोष्ट, उन्हाळ्याची सुट्टी चालू आहे. ते गुलाबी कोपरे आपल्या तारुण्याच्या काळातले हरवलेले हे कधीतरी असे मे महिन्याच्या उन्हाळी सुट्टीत, दिवाळीच्या सुट्टीला माहेरी येतात. चामेसर म्हटले आमच्याकडे पुरस्कार सोहळ्याला पण येतात. नुकताच आपण त्यांना सिल्वर जुबलीच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्या गोल्डन जुबली पर्यंत जावत, पण ते म्हटले बुवा असं. आणि मग हा कोपरा प्रत्येकाच्या आयुष्यात फार मॅटर करत असतो. आठवांनी काळजावर बांधला मुक्काम आहे, परतेल पाखरू आशेवर. परतत नसतं ते कधीच, ते भुर्र गेलेलं असतं. आठवांनी काळजावर बांधला मुक्काम आहे, परतेल पाखरू आशेवर फांदी ठाम आहे. झाड उन्मळून पडल्याची अफवा तू मानू नको, लबाड वारा त्या ढगांचा आजही गुलाम आहे. या उन्हाने पिकली पाने झाड थोडे सुकले आहे, तुझ्या अधीन झालेल्या ऋतूंचेच हे काम आहे. का जगण्याचे सूर हरवले, गोकुळ सारे सुने सुने. राधा नाही, पावा नाही, एकटाच पडला श्याम आहे. आणि ये जरासे सांग जगाला मी खरा होतो किती. प्रत्येकाला वाटतं माझंच खरं होतं पण तू ऐकली नाहीस. ये जरासे सांग जगाला मी खरा होतो किती. सावलीचेच झाड इथे का उगा बदनाम आहे, सावलीचेच झाड इथे का उगा बदनाम आहे. बघा, याद राहतील तिला, हे फार मला भारी आवडतं बरं का. खूप लोकांना हे रिलेट होतं. याद राहतील तिला साऱ्याच आठवणी, हमी नाही. चामेसर, याद राहतील तिला साऱ्याच आठवणी, हमी नाही. माझेच नाव आहे तिच्याही नवऱ्याचे, कमी नाही. मुले, नवरा, संसार साऱ्या साऱ्यात व्यस्त ती, उखाणा घेताच आठवत असणार मी, कमी नाही, कमी नाही. असेही योग अनेकांच्या आयुष्याला येतात.